गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज मी तुम्हाला पितृपक्षाची एक महान आणि दिव्य कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आणि आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा कृष्ण पक्ष आहे, ज्यामध्ये 15 दिवस आपल्या दिवंगत पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण अर्पण केले जाते. या काळात भक्तिभावाने आपल्या पितरांचे स्मरण केल्याने त्यांची कृपा आपल्यावरती अखंड राहते असे मानले जाते. असं म्हणतात की ही पवित्र कथा ऐकली तर सर्व प्रकारचे पितृदोष नाहीसे होतात. ज्याच्या कानावर ही कथा पडते त्याची कोट्यावधी पापे नष्ट होतात आणि त्याला अपार धनसंपदा, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. ही अद्भुत कथा स्वतः भगवान श्रीकृष्णाने पक्षीराज गरुडाला सांगितली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर या कथेमध्ये श्रीकृष्णाने 31 पितृ देवतांची नावे सांगितली आहे. ही नावे फक्त एकदा जरी ऐकली तरी सर्व पितरांची कृपा ही प्राप्त होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून ही कथा तुम्ही नक्कीच ऐका. तसेच कमेंटमध्ये जय पितृदेव देखील जरूर लिहा. ही फार पूर्वीची गोष्ट आहे. एकदा पक्ष्यांचा राजा गरुड यांच्या मनामध्ये पितृपक्षाबद्दल खोल उत्सुकता निर्माण झाली. या प्रश्नाचे समाधान मिळवण्यासाठी गरुड द्वारकेला गेले. गरुड हे विशालकाय सुवर्ण पक्षी असून भगवान विष्णूंचे वाहक आहेत. त्यांच्या दर्शनाने सभोवतालचे सर्वजण हे स्तिमित झाले. ते भगवान श्रीकृष्णांच्या समोर नम्रतापूर्वक प्रणाम करून उभे राहिले. भगवान श्रीकृष्णाने आपुलकीने गरुडाकडे पाहत त्याला आपल्या जवळ बसण्याचा संकेत केला. गरुडाने हात जोडून विनंती केली की हे प्रभू, माझ्या मनात एक शंका आहे. कृपया करून सांगा, पितृपक्षामध्ये जर मनुष्य पितरांची पूजा करतो तर त्याला काय फळ मिळते? या पवित्र दिवसामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत? भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, हे गरुड, तू अतिशय उत्तम प्रश्न विचारलास. खरंच तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानव जातीचे कल्याण दडलं आहे. जो मनुष्य श्रद्धेने पितरांना तृप्त करतो त्याचे सर्व दुःख आणि दोष आपोआप नष्ट होतात. पितरांची पूजा केल्याने मनुष्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. जो आपल्या पितरांना भक्तिभावाने अन्नजल अर्पण करून त्यांचे ऋण फेडतो त्याला या जन्मी तसेच पुढील जन्मातही उत्तम फळाची प्राप्ती होते. या संदर्भात एक प्राचीन कथा सांगितली जाते, जी मी आज तुला सांगतो. लक्ष देऊन ऐक. जो कोणी श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि इतरांनाही सांगतो त्याचे समस्त पितृदोष नष्ट होतात आणि त्याच्यावर सदैव पितरांची कृपा प्राप्त होते. गरुड उत्सुकतेने म्हणाला, हे प्रभू, आपल्या श्रीमुखातून ही मंगलमय कथा ऐकण्यासाठी मी अत्यंत आतुर आहे. कृपा करून मला ही कथा सविस्तर सांगा. मी नक्की ही पवित्र कथा जनजनांपर्यंत पोहोचवीन. खूप वर्षांपूर्वी रुची नावाचे एक पराक्रमी राजा होते. आता हे राजा त्यांनी एके दिवशी संसारातील सर्व माया मोह त्यागण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपलं संपूर्ण राज्य, प्रचंड धन दौलत आणि सगळी एक सुख सोडून दिली आणि वैराग्य धारण केले. निर्मोही होऊन त्यांनी ब्रह्मचर्याचा स्वीकार केला आणि तपस्वी जीवन जगू लागले. राजा रुची घरदार सोडून वनात एका साधूप्रमाणे विचरण करू लागले. ते दिवसातून फक्त एकदाच अल्प अन्न ग्रहण करत आणि बाकीचा सारा वेळ प्रभुचिंतन व कठोर तपश्चर्येमध्ये घालवत होते. त्यांचे कठोर त्यागमय जीवन पाहून स्वर्गलोकात विराजमान त्यांच्या पितरांना मोठी चिंता देखील लागली होती. आपल्या वंशजाने संसार त्यागून संन्यासी जीवन स्वीकारल्याचे पाहून त्यांचे दिवंगत पूर्वज व्यथित झाले. आपला वंशज विवाहित नसेल तर वंशाची परंपरा इथेच संपुष्टात येईल या भीतीने पितर व्याकुळ झाले. ते विचार करू लागले, जर रुचीने कधी विवाहच केला नाही आणि संततीचं उत्पन्नच झालं नाही तर त्याच्या कुळाची परंपरा इथेच थांबेल. मग पुढे पितरांना पिंडदान आणि श्राद्ध कर्म कोण करणार? या आशंकेने अस्वस्थ होऊन पितरांनी निश्चय केला की त्यांनी स्वतः पृथ्वीवर जाऊन आपल्या वंशजाला समज द्यावा, जेणेकरून तो वैराग्य सोडून गृहस्थ जीवन स्वीकारेल. काही दिवसांनी एके दिवशी ऋषी बनलेले राजा रुची वनातील एकांत तपस्येमध्ये मग्न होते. त्याच वेळी अचानक तिथे एक तेजस्वी प्रकाश हा प्रकट झाला. त्यामधून 4 दिव्य पुरुष त्यातून अवतरले. त्या अलौकिक तेजस्वी आत्म्यांना पाहताच ऋषी रुची तंद्री भंग पावली आणि त्यांनी आश्चर्यचकित होऊन डोळे उघडले. समोर अशा अद्भुत अंगतुकांना
उभे पाहून ते उभे राहिले आणि आदराने त्यांच्या चरणी त्यांनी दंडवत देखील घातला आणि विनम्र स्वरामध्ये म्हणाले, हे महान आत्म्यानो, आपण कोण आहात आणि आज माझ्यासमोर प्रकट होण्याचं कारण काय आहे? यांच्यातील एक दिव्य पुरुष मधुर स्वरामध्ये म्हणाला, वत्सूची, आम्ही तुझे पितर आहोत, म्हणजेच तुझे पूर्वज. तुझं वर्तमान आचरण पाहून आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत, म्हणून तुला चेतावणी देण्यासाठी आलो आहोत. समोर आपल्या पूर्वजांना उभे पाहून ऋषी रुची यांचे डोळे भक्तिभावाच्या अश्रूने भरून आले. त्यांनी हात जोडून आदरपूर्वक म्हटलं, हे पूज्य पितृदेव, हो, आपल्या दर्शनाने माझं जीवन धन्य झालं आहे. कृपा करून मला सांगा, माझ्या कोणत्या वागण्याने आपल्याला असंतुष्ट वाटलं आहे? माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे ज्यामुळे आपण मला सावध करण्यासाठी स्वर्गातून थेट इथे आला आहात? एक पितर गंभीर स्वरामध्ये म्हणाले, हे पुत्र, आम्ही तुझ्या जीवनाच्या मार्गाने अजिबातही संतुष्ट नाही, कारण तू आजवर विवाहच केला नाहीस. सांग पाहू, तू गृहस्थ जीवनाकडून दूर राहण्याचा निर्णय का घेतलास? विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करणे हे मानव जीवनाचे परम कर्तव्य आहे. गृहस्थाश्रम तर स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीचा उत्तम मार्ग मानला गेला आहे. गृहस्थाश्रम स्वीकारल्याशिवाय मनुष्य आपली सर्व कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही ना मोक्ष प्राप्त करू शकतो. दुसरे पितर हे समजावण्याच्या सुरात पुढे म्हणाले, हे वत्सा, गृहस्थ जीवनात राहूनच मनुष्य देवता, पितर, ऋषी, मुनी आणि अतिथी यांची सेवा चोख करू शकतो. जो गृहस्थ आपल्या द्वारावर आलेल्या अतिथीला अन्न जल देऊन तृप्त करतो आणि दानधर्म देखील करतो, तो ऋषी ऋण आणि मानव ऋणही फेडतो. त्याचप्रमाणे जो घर संसार सांभाळत देवतांची पूजा करून यज्ञकर्मात स्वाहा उच्चारून आहुती अर्पण करतो आणि पितरांच्या निमित्ताने स्वतः म्हणत तर्पण करतो, तोच आपल्या देवऋण आणि पितृऋणातून मुक्त देखील होत असतो. तिसरे पितरही पुढे म्हणाले, संतान उत्पन्न करून वंश पुढे चालवणे हे मानवाचे परम धर्म आहे. आता विचार करून बघ, संततीशिवाय तुला स्वर्गप्राप्ती कशी होणार? तुझ्या पश्चात तुझे श्राद्ध कर्म कोण करणार? देवपूजा आणि पितृतर्पणासारखी कर्मे न करता तुला उत्तम लोकांची प्राप्ती देखील होणार नाही. आपल्या कर्तव्यापासून तू दूर राहिलास तर मरणानंतर तुला नरक भोगावा लागेल आणि पुढच्या जन्मातही यातना सोसाव्या लागतील. पितरांच्या या तर्कयुक्त वचनाने रुची काही काळ निरुत्तर झाले. थोडा विचार करून त्यांनी हळू स्वरामध्ये उत्तर दिले, हे माझ्या पूज्य पूर्वजांना, मी आपली चिंता पूर्णपणे समजू शकतो, पण कृपा करून माझंही म्हणणं तुम्ही एकदा तरी ऐका. माझ्या मते संसारातील विवाहाचा हा जो काही बंधन आहे तो मनुष्यासाठी अनेक दुःखांना कारणीभूत ठरतो. गृहस्थ जीवनात पाऊल टाकताच मोहमायेचं जाळं मनुष्याला वेढून टाकतं आणि तो न कळत नव्या पापकर्मांना प्रवृत्त होऊ लागतो. या विचारानेच मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा संकल्प केला आहे. मला वाटतं की स्त्री संग केल्यास मन आणि इंद्रियांवर ताबा ठेवणं कठीण होऊन बसतं, ज्यामुळे आत्मिक शांती भंग पावते. जो मनुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून दररोज शास्त्रांचा अभ्यास करतो आणि ज्ञानरूपी अमृताने आपल्या आत्म्याला निर्मळ करतो, तोच खरा प्रशंसनीय आहे. म्हणूनच मी माझ्या इंद्रियांना वश ठेवत ज्ञानमार्गाचा अवलंब करण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून माझी आत्मा संसाराच्या बंधनांपासून दूर राहू शकेल. पितृगण काही क्षण शांत राहिले. मग एक पितर धीर गंभीर आवाजात बोलले, वत्सा, इंद्रिय निग्रह आणि आत्मशुद्धीबद्दल तू बरोबर बोललास. मानवाने नक्कीच आपलं मन आणि इंद्रिय वश ठेवायला हवीत आणि आत्मध्यानाच्या अमृताने आत्म्याचे शुद्धीकरण करत राहायला हवं. पण तू ज्या मार्गावर चालला आहेस तो पूर्ण कल्याणाचा मार्ग नाहीच. वेदशास्त्राने निर्देश केलेली कर्मे सोडून देणे योग्य नाहीच, पण यज्ञ, ज्ञान तसेच तपस्या अशी शुभ कर्मे निष्काम भावनेने केली तर बंधन बनत नाहीत, उलट पापांचा नाश करतात. मागील जन्मांचे पाप पुण्य देखील मानवाला सुख दुःख रूपाने जे फळ देतात ते शेवटी भोगून संपतात. आता तुझ्या तर्काचं उत्तर आहे. शास्त्रानुसार पुरुषाने विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारणं हे आवश्यक कर्तव्य आहे. जर तू विवाह केला नाहीस तर तुला मोक्ष कसा मिळणार? संतती विना तुला स्वर्ग प्राप्तीही होणार नाही आणि आम्हाला तुझ्याकडून तर्पणही मिळणार नाही. संततीच्या द्वारा जे श्राद्ध केलं जातं अगदी त्यानेच पितरांना तृप्ती मिळते आणि वंश पुढे चालतो. म्हणून हे पुत्रा, विधीपूर्वक विवाह करून संतती सुख मिळव. जर तू असं केलं नाहीस तर आतापर्यंत तप त्याग करून जे
जे पुण्य संचय मिळवलास तोही व्यर्थ ठरेल. आमचा वंश नष्ट झाला तर आम्ही पितरही अतृप्त राहू. फक्त संतान प्राप्त करून आणि तीच योग्य पालनपोषण करूनच तो आम्हाला संतुष्ट करू शकतो. पितरांचे हे न्याय आणि तर्कपूर्ण विचार ऐकल्यावर ऋषी रुची त्यांच्यामध्ये बदल घडू लागला. त्यांना जाणवलं की खरोखरच त्यांच्या पूर्वजांचं म्हणणं हे योग्यच आहे आणि बऱ्याच वेळ ते मनातल्या मनात विचार केल्यानंतर अखेर त्यांनी ठरवलं की आपले पितर प्रसन्न होतील अशा रीतीने आपण गृहस्थ जीवन स्वीकारलं पाहिजे. यानंतर ऋषी रुची यांनी हात जोडून पितरांना विनवणी केली, हे पितृदेव, हो आपण मला सन्मार्ग दाखवला. आता मी गृहस्थ आश्रम स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि विवाह करण्याचा संकल्प करत आहे. पण एक समस्या आहे, माझं वय आता खूपच निघून गेलं आहे. माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी पुरुषाला कोण आपली कन्या देईल? कोणत्या कन्येच्या आईवडिलांना तिचं माझ्यासोबत लग्न लावून द्यायचं धाडस होईल? हे विचार करून माझ्या मनात संकोच उत्पन्न झाला आहे. पितृगणांनी उत्तर दिलं, वत्सा, तू फक्त आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा निश्चय कर, मग मार्ग आपोआप निघून येईल. जर तू आमचं म्हणणं पाळलं नाहीस तर आम्हा पितरांचं पतन ठरलेलंच आहे आणि तुझी सुद्धा अधोगती निश्चितच आहे. कन्या कोण देईल असा विचार करू नकोस. लक्षात ठेव, जे आपल्या कर्तव्याच्या पालनासाठी तत्पर असतात त्यांना परमेश्वर देखील मदत करतो. इतकं म्हणतच चारही दिव्य पितर एका क्षणामध्ये अदृश्य झाले. पितर अंतर्धान होताच ऋषी रुची वनामध्ये एकटेच उभे राहिले. आता त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान होतं स्वतःसाठी एक योग्य जीवनसाथी शोधण्याचं. त्यांनी विवाह करण्याचा संकल्प तर केला, पण त्यांच्या मनामध्ये शंका आणि चिंता देखील दाटून आल्या की हे कार्य पूर्ण होणार नाही. आपण कसं करायचं याचा ते विचार करू लागले. स्वतःसाठी वधू शोधण्यासाठी आटोकाट त्यांनी प्रयत्न केला. ते अनेक ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये आणि दूरवरच्या गावघरांमध्येही जाऊन शोध घेत होते, पण जिकडे तिकडे त्यांनी प्रस्ताव पाठवला तिथून त्यांना नम्रतापूर्वक नकार घंटाच मिळाली. काही ठिकाणी त्यांच्या वृद्ध तपस्वी रूपाकडे पाहून काहींनी त्यांची उपेक्षाही केली होती. तरी सुद्धा ऋषींनी हे सगळं मनावर घेतलं नाही. आता ते धीराने आपल्या ध्येयावर ठाम राहिले, परंतु सर्वत्र निराशाच हाती आली. त्यांची वृद्धावस्था आणि तपस्वी जीवनशैली पाहून कोणीही त्यांना आपली कन्या द्यायला तयार नव्हतं. आता काळाच्या ओघात त्यांची निराशा देखील वाढत गेली होती. तरी देखील त्यांनी इच्छा काही सोडली नाही. पितरांचे शब्द त्यांना वारंवार आठवत आणि त्यांचे हृदय हे व्याकुळ होत असे. तरीही ते सतत प्रयत्नशील राहिले. दररोज संध्याकाळी आश्रमाच्या निवांतेत बसून ते चिंतन करत असत, पण त्यांना वधू मिळण्याची आशा दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. क्वचितच त्यांच्या डोळ्यात नैराश्याचे अश्रू तरळत, पण लगेचच पितरांचे जे काही शब्द आहेत तर ते शब्द आठवून ते आपल्या मनाला धीर देत असत. शेवटी पुष्कळ विचार केल्यावरती आता ऋषी म्हणाले की आता केवळ ईश्वरच त्यांना मार्ग दाखवू शकतो. त्यांनी निश्चितच केलं की सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मदेवांची पूजा आणि आराधना करावी. असं ठरवून ते घनदाट वनातील एकांत स्थळी तपश्चर्येसाठी बसले. आता ऋषी रुची यांनी दृढ संकल्पनाने कठोर तप आरंभ केले. दिवसागणिक त्यांची तपस्या अधिक उग्र होत गेली. अखंड 100 वर्ष त्यांनी घोर तपसाधना करून आपलं शरीर अग्नीप्रमाणे तळपवलं. त्यांच्या तपोबलाच्या ज्वालांनी देवलोकही कंपित होऊ लागला. दीर्घ तपश्चर्येमुळे रुची यांचे शरीर अत्यंत क्रुश झाले होते. त्यांची जटाजूट वाढून खांद्यापर्यंत आली होती आणि तपश्चर्येच्या तेजाने त्यांच्या मुखावर अद्भुत क्रांती देखील झळकत होती. अंततः त्यांच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन जगतपिता ब्रह्मदेव प्रकट झाले. 4 मुख असलेले ब्रह्मदेव आपल्या पूर्ण दिव्य तेजाने प्रकट होताच संपूर्ण वन प्रकाशमान झाले. ब्रह्मदेवांचे दर्शन होताच ऋषी रुची आनंदाश्रूंनी भाव विव्हळ झाले आणि ते तत्पर उठून आदरपूर्वक ब्रह्मदेवांना दंडवत प्रणाम केला. ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले, हे रुची ऋषी, तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. तुझी साधना आणि धैर्य खरंच अनुकरणीय आहे. सांग वत्सा, तुझी काय इच्छा आहे? जे काही तुझ्या हृदयामध्ये आहे तर ते निसंकोचपणे सांग. मी तुझ्या मनोकामना नक्कीच पूर्ण करेन. भगवान ब्रह्मदेवांचे मधुर वचन कानावर पडताच ऋषी रुची यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी हात जोडून विनयपूर्वक म्हणाले, हे जगतपिता, तुमच्या दर्शनाने माझं जीवन सफल झालं. माझ्या पितरांनी मला वंश पुढे चालवण्यासाठी संतती उत्पन्न करण्यास सांगितलं आहे, पण अद्याप मला सुयोग्य वधू मिळालेली नाही. सारे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. कृपा करून आपणच काही उपाय सुचवा किंवा स्वतःच मला एखादी सुपात्र कन्या प्रदान करा, जिच्याशी विवाह करून मला उत्तम संतती प्राप्त होऊ शकेल. ब्रह्मदेव हसून म्हणाले, हे ऋषीवर,
तुझ्या पित्रांनी दाखवलेला मार्ग योग्यच आहे. तू निर्धास्त राहा. तुला लवकरच एक आदर्श पत्नी नक्कीच लाभेल. लक्षात ठेव, पुढे जाऊन तू स्वतः प्रजापती पद भूषवशील आणि तुझ्यापासून असंख्य प्रजेचे पालन पोषण होईल. आता मी तुला एक उपाय सांगतो. तू मनोभावे आपल्या पित्रांची विधीपूर्वक पूजा कर. श्राद्ध आणि तर्पणाद्वारे आपल्या पित्रांना प्रसन्न कर. ते प्रसन्न होऊन तुझी ही मनस्वी इच्छा निश्चितच पूर्ण करतील आणि तुला उत्तम गुणांची पत्नी लाभेल. असं म्हणून भगवान ब्रह्मदेव अंतर्धान पावले. ब्रह्मदेवांच्या कृपादृष्टीने रुची ऋषींच्या मनात नवीन आशा संचारली होती. त्यांनी तत्क्षणी पूर्ण श्रद्धेने आपल्या पित्रांच्या पूजाविधींना प्रारंभ केला. रुची ऋषी जवळच प्रवाहित होणाऱ्या एका पवित्र नदीच्या तीरावर गेले. सकाळची वेळ होती. हलका वारा देखील वाहत होता आणि त्या नदीचे निर्मळ जल कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये देखील चमकत होते. जिथे त्यांनी स्नान करून स्वच्छ वस्त्र देखील परिधान केलं. मग त्यांनी शांत चित्ताने कुशाचं आसन अंथरलं आणि आपल्या पित्रांच्या निमित्ताने तर्पण विधी सुरू केला. त्यांनी अंजलीत पाणी भरून सूर्यदेवाच्या दिशेने तोंड करून मंत्रोच्चारासह ते जल अर्पण सुद्धा केलं आणि पित्रांचे आवाहन केलं. त्यानंतर एकाग्र चित्ताने बसून त्यांनी पितृदेवतांच्या महिमेत स्तुती करू लागले. श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, हे गरुड महात्मा, रुची यांनी त्यावेळी पित्रांची जी स्तुती गायली होती ती प्रत्येकाने ध्यानपूर्वक ऐकावी. असं म्हणतात की या स्तुतीचं केवळ श्रवण केल्याने सर्व दुःख आणि दोष नाहीसे देखील होतात. जो कोणी एकदाही ऐकतो त्याचे अनेक पापे नष्ट होतात आणि त्याला पित्रांचे आशीर्वाद देखील लाभत असतात. त्यामुळे तोही मन लावून ही स्तुती नक्की ऐक, तेव्हाच या कथेला पूर्ण फळ मिळेल. ऋषी रुची यांनी हात जोडून आकाशाकडे पाहत भक्तिभावाने प्रार्थना सुरू केली. जे आदिदेवताच्या रूपात सर्वत्र विद्यमान आहे आणि ज्यांना श्राद्धाच्या वेळी देवतांच्या माध्यमातून स्वतः उच्चारून तृप्त केलं जातं, त्या सर्व पितृगणांना माझा कोटी कोटी प्रणाम. जे पितृगण अग्निश्वात, बरहिषद, आजप आणि सोमप म्हणून ओळखले जातात, तर ते सर्व माझ्या या विधीपूर्वक अर्पण केलेल्या श्राद्धाने संतुष्ट होत अग्निशवत पितर माझी पूर्व दिशेने सदैव रक्षा करू, बहिष पितर माझी दक्षिण दिशेने सदैव रक्षा करू, आज पितर पश्चिम दिशेने आणि सोमप पितर उत्तरेने माझे रक्षण करू. समस्त पितृदेव आमच्यावर कृपा करोत आणि आम्हाला राक्षस, भूत तसेच प्रेत, पिशाच इत्यादी दृष्ट शक्तींच्या प्रभावापासून सदैव सुरक्षित ठेवूत. विश्वभूक, आराध्य कर्म तसेच धान्य, शुभानन, भूतीत, भूतीकृत आणि भूती अशा 9 प्रकारच्या पित्रांचे कल्याण आणि कल्याण करता, कल्याताश्रय, कल्याता हेतू व अनग अशा 6 प्रकारच्या आणि वरेण्य, वरद, तृष्टीत तसेच पुष्टीत, विश्वपात तथा दाता अशा 7 प्रकारच्या सर्व पापांचे नाश करणारे, जे महान, महात्मा, महित, महिमावान आणि महाबल अशा 5 प्रकारच्या तसेच सुखद, धनद, धर्मद आणि भूतीत असे 4 प्रकारचे पितृगण यांच्या रूपाने या जगतात मिळून एकूण 31 प्रकारचे जे पितृगण विराजमान आहेत, मी त्या सर्व पितरांना वंदन करतो. आपण कृपा करून माझ्या विधीपूर्वक अर्पण केलेल्या या तर्पण आणि पिंडदान स्वीकारून तृप्त व्हावं आणि आमच्यावर आपले आशीर्वाद सदैव ठेवावेत. महात्मा रुची यांची ही भावपूर्ण स्तुती ऐकून पितृगण अतिशय प्रसन्न झाले. त्या क्षणी तिथे एक चमत्कार देखील घडला. पितरांच्या कृपेने एका दिव्य प्रकाशाचा पुंज तिथे प्रकट झाला, ज्याने 4ही दिशांचा आकाश हा उजळून निघाला. त्या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण वातावरण पवित्र तेजाने चमकू लागलं. ऋषी रुची आश्चर्य आणि भक्तिभावाने तो प्रकाश पाहू लागले आणि लगेचच भूमीवर गुडघे टेकून हात जोडले. काही क्षणातच त्या प्रकाशाने मूर्त रूप धारण केलं. रुची यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन 4ही दिव्य पितर पुन्हा एकदा प्रकट झाले. आता त्यांच्या मुखावर प्रसन्नतेचं तेज झळकत होतं. ऋषी रुची त्यांनी पुन्हा एक वार श्रद्धेने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रणाम केला. त्यांनी आधी श्राद्ध विधीमध्ये पवित्र पुष्प, चंदन, धूप इत्यादी अर्पण केलं होतं आणि आता पितृगण त्या सुगंधित पुष्पांचा मंद सुवासाने व्याप्त भासत होते. प्रसन्न पितरांनी हात उंचावून आशीर्वाद देत म्हटलं, हे पुत्र रुची, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने आम्ही अत्यंत संतुष्ट झालो आहोत. तू सत्य हृदयाने आमचं आवाहन करून तर्पण दिलंस आणि आमची महती गायली आहेस. म्हणूनच आम्ही प्रसन्न होऊन तुला वरदान द्यायला इच्छितो. निर्भयपणे आपली इच्छा आमच्या समोर नक्कीच मांड. तुझी जी काही अभिलाषा आहे ती अगदी निसंकोच मागून घे, आम्ही ती पूर्ण करू. ऋषी रुची यांनी विनम्रतेने मस्तक झुकून, हे पितृदेव, आपण माझ्यावर अनंत कृपा केली आहे की आपण माझ्यावर प्रसन्न आहात. परमपिता ब्रह्मदेवाने देखील माझ्यावर कृपा दृष्टी दाखवून सृष्टी विस्तारासाठी मला प्रजापती होण्याचा आशीर्वाद हा दिला आहे.
आता आपणच कृपा करून अशी पत्नी प्रदान करा जी गुणवान, तेजस्वी आणि सदाचारी देखील असेल। मला विश्वास आहे की तिच्यापासून मला उत्तम संततीची प्राप्ती होईल, ज्या संततीमुळे मी आपले ऋण नक्कीच फेडू शकेन। पितरांनी आनंदी भरल्या वाणीमध्ये आशीर्वाद दिला। तथास्तु हे वत्सा, आम्ही आता आणि याच ठिकाणी तुझी मनोकामना देखील पूर्ण करतो। आमच्या आशीर्वादाने तुला याच क्षणी एक सुलक्षणा आणि मनोहर पत्नी प्राप्त होईल। तिच्यापासून तुला एक तेजस्वी आणि बुद्धिमान पुत्र देखील होईल। हेही जाणून ठेव। रुची पितर हसत म्हणाले, तुझा तो पुत्र अद्वितीय, बुद्धिमान आणि महान पराक्रमी देखील असेल। तो रोच नावाने तीनही लोकांमध्ये प्रसिद्ध होईल। पुढे जाऊन तुझ्या त्या पुत्रालाही अनेक पराक्रमी आणि धर्मपरायण संतती होईल, जी पृथ्वीवर राज्य करून प्रजेला सुखी करेल। आमचे आशीर्वाद तुझ्या वंशावर सदैव राहतील। पितरांचे वरदान मिळताच लगेचच जवळच्या नदीच्या प्रवाहातील प्राणी प्रखर प्रकाशाने लहरायला लागला। त्या तेजोमय प्रकाशाच्या माध्यमातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली, जिचा अवतार अद्भुत तेजस्वी होता। ही स्वर्ग लोकातील अप्सरा प्रमलोचा होती आणि तिच्यासोबत आणखीन एक अतिसुंदर तरुणी उभी होती। प्रमलोचाने स्मित करत महर्षी ऋषींना उद्देशून म्हटलं, मी स्वर्गीय अप्सरा आहे। महर्षी पुष्कर यांच्या संघातून मलाही अनुपम सुंदर कन्या देखील प्राप्त झाली आहे। माझ्या या पुत्रीचं नाव मानिनी आहे आणि ही रूप आणि गुणांनी अद्वितीय आहे। आज मी माझी ही प्रिय कन्या तुमच्या पत्नी स्वरूपात समर्पित करते। कृपया आपण या मानिनीला नक्की स्वीकार करा। त्यामुळे आपल्याला एक अत्यंत तेजस्वी पुत्र होईल, जो मनु नावाने विख्यात होईल। अप्सरेचे वचन कानावर पडताच ऋषी रुची यांचे हृदय कृतार्थतेने भरून आलं। त्यांनी पितृगणांना प्रमलोचेला आदरपूर्वक प्रणाम केला आणि मानिनीला त्यांनी हृदयाने पत्नी म्हणून देखील स्वीकारलं। पितरांच्या आशीर्वादाने तेथेच ऋषी रुची आणि मानिनी यांचा विधिवत विवाह संपन्न झाला। देवतांनी प्रसन्न होऊन पुष्पवृष्टी देखील केली आणि वरवधूला शुभ आशीर्वाद देखील दिले। प्रमोलोचाने आपल्या लाडक्या कन्येला आलिंगन देऊन निरोप दिला आणि पितृगण देखील वरवधूला आशीर्वाद देऊन आपल्या लोकांकडे देखील परतले। काही काळानंतर मानिनीने एक परम तेजस्वी पुत्राला जन्म दिला। त्याचं नाव मनु म्हणजेच रौच ठेवण्यात आलं। आता त्या बालकाने तरुण वयातच आपल्या अपूर्व बुद्धिमत्ता आणि महान पराक्रमाने तीनही लोकात आपल्या कुळाची कीर्ती पसरवली आणि आपल्या वंशाचा गौरव देखील वाढवला। अशा रीतीने राजा रुची यांचा वंश पुनर्जीवित झाला आणि त्यांचे पितर पूर्णतः तृप्त व संतुष्ट देखील झाले। कथा संपतात गरुड हा भावुक झाला। त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू हे तरळले होते। त्याने भगवान श्रीकृष्णांना पुन्हा नम्रतापूर्वक वंदन केले आणि म्हणाला, हे प्रभू, आपल्या कृपेने मला पितृपक्षाचे खरे महत्व उमगले। या दिव्य कथेमुळे माझं हृदय अत्यंत श्रद्धेने आणि भावनेने भरून आलं आहे। आता पितृपक्षात मी नक्की श्रद्धेने आपल्या पितरांची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती देखील करेन। श्रीकृष्णाने प्रसन्न हसत गरुडावर कृपादृष्टी केली। जशी पक्षीराज गरुडाला या कथेतून प्रेरणा मिळाली, तशीच आपण सर्वांनाही या कथेतून शिकून पितृपक्षात आपल्या पितरांची श्रद्धेने पूजा केली पाहिजे। आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्या आयुष्याचा अमूल्य ठेवा आहेत। त्यामुळे या पवित्र काळामध्ये त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रेमाने तर्पण अर्पण करावं। मित्रांनो, या कथेतून आपण स्पष्ट पाहतो की पितरांची पूजा आणि श्राद्ध कर्माला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे। पितृपक्षाच्या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांना तर्पण अर्पण केलं पाहिजे, जेणेकरून पितृ प्रसन्न होऊन आपल्यावरती आशीर्वाद देत असतात। जीवनातील अनेक संकट दूर होतात। हीच ती पितृपक्षाची दिव्य कथा जी भगवान श्रीकृष्णाने पक्षीराज गरुडाला कथन केली होती। या कथेचे श्रवण केल्याने सर्व पितृदोष शांत होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते। तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।